Hello everyone. Today we are going to see concepts of accounting. Basically there are 12 concepts are given in your syllabus. We will see one by one. First is a business entity concept. Now entity means what? A thing with independent existence is known as entity. म्हणजेच एखादी अशी गोष्ट की ज्याला एक स्वतंत्र ओळख असते, स्वतंत्र एक वेगळं अस्तित्व असतं, त्याला म्हणतात एंटिटी. So in here business entity concept, business unit is separate and distinct from owner or owners of that business. म्हणजेच काय, बिझनेस युनिट आणि त्याचा ओनर किंवा त्याचे ओनर्स. आता एकाच कंपनीचे नंबर ऑफ ओनर्स असू शकतात, लाईक फॉर एक्झाम्पल इन पार्टनरशिप फर्म. ओके, म्हणजेच ओनर किंवा ओनर्स आणि बिझनेस युनिट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोघांची आयडेंटिटी वेगवेगळी आहेत किंवा दोघांचे जे आपण अकाउंटिंगचे रेकॉर्ड्स आहेत ते वेगवेगळे मेंटेन करायचे आहेत. ओके, नेक्स्ट, अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम द बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजेच काय, माझा बिझनेस आहे, मीच त्या बिझनेसची ओनर आहे. म्हणजेच काय की मी कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे त्या बिझनेसमध्ये. कॅपिटल मीन्स इनिशियल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस. तर जरी मी कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असेल किंवा मी ओनर असेल तरीसुद्धा त्याचं जे बिझनेसच्या जे रेकॉर्ड्स आहेत ते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बघायचे आहेत. ते आपण पुढे बघणार आहोत म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते. म्हणजेच काय करायचं आहे, आपले जे पर्सनल एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम्स असतील किंवा जे काही ड्रॉइंग्ज असतील, बिझनेसमधून आपण एखादी ॲसेट्स किंवा काही कमोडिटीज काढलेल्या असतील तर त्याचे रेकॉर्ड्स वेगळे मेंटेन करायचे आहेत आणि बिझनेस रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचे रेकॉर्ड्स वेगळे मेंटेन करायचे आहेत. म्हणजेच रेकॉर्डिंग जे आहे अकाउंटिंगच्या बुकमधलं ते फक्त आणि फक्त बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनेच करायचं आहे, ओनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायचं नाही आहे. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. तेच आहे की आपण फक्त बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा बिझनेस रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स होतील तेच रेकॉर्ड करायचे आहेत. आपल्या पर्सनल यूजसाठी समजा आपण काही कॅश विथड्रॉ केलेली असेल किंवा काही ॲसेट्स विथड्रॉ केलेले असतील तर ते त्या बुकमध्ये रेकॉर्ड करायचे नाही आहेत. म्हणजे ते करायचे आहेत पण ते ड्रॉइंग म्हणून दाखवायचे आहेत कारण ते बिझनेसमधून काढलेले आहेत. It implies that the business itself owns its assets and is liable for liabilities. म्हणजेच काय की हे जे बिझनेस युनिट आहे त्याचे स्वतःचे ॲसेट्स आहेत किंवा ते बिझनेस युनिट लायबल आहे फॉर दी लायबिलिटीज. म्हणजे स्वतःचं कर्ज पे करण्यासाठी बिझनेसच लायबल आहे आणि स्वतःचे जे ॲसेट्स आहेत ते त्याचेच आहेत जरी आपण इंट्रोड्यूस केलेले असतील तरीसुद्धा. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथे एक्झाम्पल देता येईल की समजा आपलं काहीतरी एक बिल्डिंग आहे, त्याचा हाफ पोर्शन जो आहे तो आपण बिझनेससाठी यूज करतो आहे. म्हणजे त्या हाफ पोर्शनमध्ये मी ऑफिस एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि हाफ पोर्शन फॉर रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे राहण्यासाठी वापरत आहे. आता त्या पूर्ण बिल्डिंगचं रेंट आहे ते समजा 50,000 आहे. तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर बिझनेससाठी जो आपण फ्लोअर्स वापरत आहोत किंवा जी जागा वापरत आहोत ते एक्झॅक्टली हाफ आहे त्या बिल्डिंगच्या. म्हणजेच 50,000चं रेंट आहे ते एक्झॅक्टली हाफ करून दॅट इज 25,000 बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. मग उरलेले जे 25,000 आहेत ते आपल्या पर्सनल बुकमध्ये मेन्शन करायचे आहेत. म्हणजे जरी आपला बिझनेस आणि आपली बिल्डिंग असेल म्हणजे आपणच रेंट पे करत असू तरीसुद्धा त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सेपरेटच मेंटेन करायच्या आहेत. नेक्स्ट, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट मनी मेजरमेंट, ज्या गोष्टी पैशामध्ये मोजता येतात त्याच रेकॉर्ड करायच्या आहेत. ओके, this concept implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of account. ज्या वस्तू किंवा जे ॲसेट्स, लायबिलिटीज किंवा काही एक्सपेन्सेस किंवा इन्कम जे आपल्याला पैशात मोजता येतात
तेच ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करणार आहोत बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. ट्रान्झॅक्शन्स विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट बी रेकॉर्डेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करायचे नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, आपली एक फॅक्टरी आहे, त्यातल्या वर्किंग कंडिशन्स आपल्याला दिसत असतात की इथे सपोज एखादं फॅक्टरी रूम आहे, तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन नाही आहे, प्रॉपर लाईट सोर्स नाही आहे, किंवा आणखीन काही किंवा एम्प्लॉईजच्या काही कंप्लेंट्स असतील, काही असतील, तर त्या मॉनिटरी नाही आहेत, म्हणजे मनीमध्ये आपण म्हणजे पैशामध्ये मेजर करता येत नाही आहेत, म्हणून ते नॉन मॉनिटरी फॉर्ममध्ये असतात. मग ते इथे रेकॉर्ड करायचे नाही आहेत. समजा कोणीतरी विचारलं की तुमच्याकडे आता काय काय अवेलेबल आहे तुमच्या फॅक्टरीमध्ये, तर मी सांगितलं 2 मशिनरीज आहेत, 4 चेअर आहेत, किंवा 5 टेबल्स आहेत, 2 फॅन आहेत, काही यूज नाही आहे असल्या माहितीचा. मग तिथे आपल्याला काय एक्सप्रेस करायचं आहे, अमाऊंट ऑफ दॅट ॲसेट्स इन द मॉनिटरी टर्म. मग तिथे आपल्याला काय दाखवायचं आहे की त्या टेबलची प्राईस किती, त्या चेअरची प्राईस किती, त्या मशिनरीची प्राईस किती, हे जर प्रॉपर मनी फॉर्ममध्ये म्हणजे एका अमाऊंटमध्ये जर त्यांना एक्सप्रेस केलेलं असेल, दाखवलेलं असेल, तरच त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. म्हणजेच इथे एवढं लक्षात घ्यायचं आहे, जे मॉनिटरी टर्म्स असतात किंवा मॉनिटरी फॅक्टर्स असतात, जिथे मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असतात, तेच इथे आपल्याला मनी मेजरमेंट कन्सेप्टमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. नेक्स्ट, कॉस्ट कन्सेप्ट. Cost means what? We have seen in profit term itself. When selling price is more than cost, means there are 2 prices, selling price and cost price. Okay, cost price means acquisition price, म्हणजे ज्या प्राईजला आपण एखादं ॲसेट परचेस केलेलं असेल तर त्या प्राईजला म्हणतात कॉस्ट प्राईज, ॲक्विजिशन प्राईज. मग कॉस्ट कन्सेप्टमध्ये काय दिलेलं आहे की ज्या प्राईजला तुम्ही गुड्स परचेस करणार आहात त्याच प्राईजला ते मेंटेन करायचे आहेत. रेकॉर्ड तर केले आहेत आपण की या प्राईजला आपण गुड्स परचेस केलेले, पण तीच ओरिजिनल प्राईज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. ओके, तेच आहे इथे की ॲन ॲसेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल मीन्स त्याची जी ओरिजिनल कॉस्ट आहे, म्हणजे आपली जी बाईंग कॉस्ट आहे त्याच रेटला किंवा त्याच प्राईजला ती मेंटेन करायची आहे, लिहायची आहे. दॅट इज द ॲक्विजिशन कॉस्ट. ॲक्विजिशन मीन्स सेम, परचेस ज्या प्राईजला केलेलं असेल ती कॉस्ट. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन विल बी द बेस फॉर द फर्दर अकाउंटिंग. जे आपण पुढे अकाउंटिंग करणार आहोत, ओके, म्हणजे त्या मशिनरीचं किंवा एखाद्या गुड्सचं जिथे जिथे आपल्याला ट्रान्झॅक्शन लिहायचं आहे तिथे त्याची जी ॲक्विजिशन कॉस्ट असेल तीच लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल, आपण अगदी साधं एक्झाम्पल, एखादा मोबाईल आपण परचेस केलेला असेल, आज समजा त्याची प्राईस 25,000 असेल, ॲट दी एंड ऑफ द इयर प्राईस सेम राहणार आहे का? नाही. त्या 25,000चं व्हॅल्यू कमी होणार आहे. इट विल बी द रिडक्शन इन द व्हॅल्यू, दॅट इज डेप्रिसिएशन. म्हणजेच काय, त्या एखाद्या गोष्टीची, एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. मग 25,000चा मोबाईल ॲट द एंड ऑफ द इयर काय असेल त्याची प्राईस? मे बी 15,000 असेल, 18,000 असेल, पण 25,000 नसेल. इथे काय करायचं आहे, कॉस्ट कन्सेप्टमध्ये जे 25,000 आपली ॲक्विजिशन प्राईज आहे, परचेसिंग प्राईज आहे, तीच थ्रू आउट द इयर मेंटेन करायची आहे, रेकॉर्ड करायची आहे. ओके, नेक्स्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. नावातच आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टंट मीन्स व्हॉट? ऑन अ रेग्युलर बेसिस. म्हणजेच आता काय इथे रेग्युलर बेसिसवरती करायचं आहे? देर आर डिफरंट मेथड्स फॉर डेप्रिसिएशन, फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. ओके, म्हणजे वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात ॲसेट्सचं व्हॅल्युएशन करण्यासाठी. आता मी सांगितलं, आता मोबाईलचं डेप्रिसिएशन होतं, एखाद्या प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन होतं, म्हणजेच त्याची व्हॅल्यू कमी होते, राईट. पण इथे जे आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्टमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जी मेथड तुम्ही जे सुरुवातीला यूज केलेली आहे तीच थ्रू आउट द इयर वापरायची आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही आहेत.
There are different methods for depreciation as well as valuation of goodwill and valuation of assets and liabilities also. वेगवेगळ्या मेथड्स आहेत जे आपण नंतर शिकणार आहोत व्हॅल्युएशन करण्यासाठी ॲसेट्स लायबिलिटीजचं. मग कन्सिस्टंट आपण असलं पाहिजे त्याच मेथडवरती, रेग्युलरली आपल्याला तीच मेथड फॉलो करायची आहे, नाहीतर काय होईल, त्याचे रिझल्ट्स आपल्याला प्रॉपर मिळणार नाहीत. क्लिअर पिक्चर जे आपलं फायनान्शियल पोझिशनचं असेल ते कळणार नाही आहे. दॅट्स वाय देअर शुड बी अ कन्सिस्टंट in different methods of valuation of goodwill or suppose valuation of assets. Here any policy adopted for accounting should be continuous or consistent throughout the business. जी काही पॉलिसी, जी काही मेथड तुम्ही अडॉप्ट केलेली असेल म्हणजे यूज केलेली असेल तीच कंटिन्युअसली ठेवायची आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही आहेत, नाहीतर काय होईल, व्हॅल्यू चेंज होईल. आपल्याला एक्झॅक्ट प्रॉफिट, एक्झॅक्ट लॉस किंवा डेप्रिसिएशन किंवा त्या ह्याची ॲसेटची व्हॅल्यू कळणार नाही आहे जर आपण पॉलिसी किंवा मेथड चेंज केली तर. ओके.